Subscribe now and press the bell icon. BSNL टेलिकॉम कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप. आपल्या विविध मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुकारला एक दिवसीय लाक्षणिक संप. इतर कंपन्यांसारखीच BSNL कंपनी देखील उद्योगपतींच्या घशात जाणार का? कर्मचाऱ्यांचा सवाल. पहा संपूर्ण बातमी आणि मांडा या बातमीबद्दल तुमचे रोखठोक बेधडक मत. नमस्कार, मी विनोद शिंदे. आपण पाहता Z24 न्यूज. Z24 न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सध्या मी उभा आहे पनवेल येथे आणि पनवेल येथे BSNLचे कर्मचारी त्यांनी एक दिवसाचा संप ठेवलेला आहे, संप पुकारलेला आहे. आणि हा संप संपूर्ण भारत देशामध्ये BSNLचे जेवढेही कर्मचारी आहेत त्यांनी हा संप पुकारलेला आहे. तर आपल्यासोबत आहेत भीमराव खराटे, त्यांनी देखील या ठिकाणी संप पुकारलेला आहे. तर आपण जाणून घेऊ हा संप नेमका कोणत्या कारणामुळे. भीमरावजी, Z24 न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. काय म्हणणं आहे आपलं आणि हा संप नेमका कशासाठी आहे? सर, हा संप आम्ही पुरा भारत देशामध्ये ठेवलेला आहे. जसं आमचं थर्ड PRC जी आहे आमची 2017पासून जी बाकी आहे, त्या आमच्या जे वर्किंग कर्मचारी आहेत त्यांना मिळालेली नाही. त्यासाठी आमचा हा संप आहे. आणि आम्हाला जो मुख्य आमचं जी मागणी आहे आमच्या सरकारकडून की जे 4G आणि 5G आम्हाला मिळाले पाहिजे. आज आपण बघतो की मार्केटमध्ये जिओ असेल, प्रायव्हेट एअरटेल असतील, वोडाफोन आहे, यांना म्हणजे सर्व सुविधा सरकारच्या मार्फत प्रायव्हेट ऑपरेटरना दिले जातात. परंतु आम्ही एक BSNL कंपनी, आमची ही भारतातली ही सरकारी कंपनी असून सुद्धा आम्हाला सरकारने अजून 4G 5G दिलेली नाही. त्यामुळे आमचे ग्राहक जे आहेत दिवसेंदिवस आमचे कमी होत आहेत. मागच्याच डेटामध्ये आमचे 20 ते 25 लाख जे ग्राहक आहेत ते आम्हाला सोडून गेलेले आहेत. आणि त्यामुळे आम्हाला आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि अशाच पद्धतीने जर सरकारचा हे जर रुख असेल तर आम्हाला याशिवाय आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मागच्या पुण्यामध्ये आमचे जनरल सेक्रेटरी जे आहे BSNL एम्प्लॉईज युनियनचे अभिमन्यू साहेब यांनी आम्हाला एक कॉल दिला की आपल्याला आता एक स्ट्राईक आपल्याला करावा लागेल. कारण आम्ही मार्च टू राजभवन केलं, आम्ही साखळी उपोषण केले, म्हणजे जेणेकरून आम्ही सरकारला आणि इकडच्या प्रशासनाला वेळोवेळी आमच्या मागण्या आम्ही त्यांना सांगितल्या. परंतु खासदारांनासुद्धा आम्ही पत्र दिलं, परंतु हे सरकार जे आहे हे कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. आणि या विरोधात आम्हाला ठोस आता एक लाक्षणिक उपोषण आम्हाला एक दिवसाचा करावं लागलं, जेणेकरून आम्हाला हे जे सरकार आहे या सरकारला जागं करावं लागेल. आणि यासाठी आम्ही आज पूर्ण भारतामध्ये हा संप सर आम्ही करत आहोत एक दिवसाचा. सर, Z24 न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. काय म्हणणं आहे, काय आपली मागणी आहे? मी रघुनाथ पाटील, जिल्हा सचिव AIVT रायगड. आमच्या कर्मचाऱ्यांना 1/1/2017पासून पे रिव्हिजन दिलेलं नाही आहे. त्या संदर्भात पण आमची मागणी आहे. सर्वात महत्त्वाची मागणी, जे भारतामध्ये दिवसेंदिवस जे मोबाईलची सेवा ढासळ म्हणजे कमी होत चाललेली आहे, फक्त 4G आणि 5G नसल्यामुळे, तर ती सेवा प्रथम आम्हाला जर दिली तर आम्ही कुठे आमच्या आहे त्या कर्मचाऱ्यांमध्ये खूप चांगली सेवा देऊ. पण भारत सरकार त्याच्याकडे काही लक्ष देत नाही. ते पहिले आम्हाला मिळाले पाहिजे. दुसरे आमचे कर्मचारी आहे, आता वर्किंग कर्मचारी, त्यांचा स्टॅग्नेशनचा इश्यू आहे. म्हणजे जर त्यांचं बेसिक लास्ट स्टेपला जर गेलं तर त्यांना बेसिक इन्क्रिमेंट मिळत नाही, तर त्यांचं प्रमोशन पॉलिसी नवीन बसवण्यात यावी, ही एक मागणी आहे. कॉन्ट्रॅक्ट लेबर जे आमचे आहे त्यांना मिनिमम पेमेंट 26,000पासून सुरुवात करण्यात यावा, ही पण एक मागणी आहे. बस एवढे आमचे काही लोकांच्या मागणी आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा जे पे रिव्हिजनचा सर्वात ज्वलनशील मुद्दा आहे तो सुद्धा त्यांनी सेटल करावा अशी आमची इच्छा आहे. आपल्याला काय वाटतं, काय कारण नेमकं आहे की 4G 5G सेवा मिळत नाही आणि आपल्या मागण्या पूर्ण होतात? त्याचं कारण काय वाटतं आपल्याला? याला कारण एकच जे सरकार आहे ते पूर्ण जे अंबानी आणि अदानीच्या आधिपत्याखाली चालतं आहे असं आम्हाला आणि ग्राहकांना संशय आहे. प्रत्येकजण तो अदानी आणि अंबानीचंच नाव घेतो. भविष्यात हे भारतच अदानी आणि हे होतो, अंबानी होतो, काय होतं आहे असं लोकांना सुद्धा भीती वाटायला लागली. तर ज्या कर्मचाऱ्यांच्या भावना आहेत किंवा देशभरामध्ये ज्या भावना आहेत की जी शासकीय यंत्रणा, शासकीय कंपन्या आहेत ते मोठे उद्योगपती विकत घेत आहेत की काय, आणि उद्योगपती आहेत त्यांच्या घशात जात आहेत का काय, ही सर्वांच्या मनामध्ये एक भीती आहे. पाहत राहा Z24 न्यूज. मी विनोद शिंदे, पनवेल. न्यूजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी Z24 न्यूज चॅनल आताच सबस्क्राइब करा. पाहत राहा Z24 न्यूज, तुमच्या हक्काचे चॅनल.